एनिवे वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. पण फक्त कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे नाही, आपलं ते पार्टनरशिपचं बोलणं झालं होतं ते. येस येस आहे, लक्षात आहे. डोंट वरी, लगेच प्रोसिजरला सुरुवात करतो मी. चल, सी यू सून. थँक्यू सर. सी यू. बाय सर. सी. येस गुरुनाथ सुभेदार, जे बोललास ते करून दाखवलंस. गट्स लागतात स्वतःचं ड्रीम पूर्ण करायला, करेज लागतं जे माझ्याकडे आहे. राधिका, आता तू माझ्या लेवलला येऊच नाही शकणार. माझं हे यश ऐकून शनाला खूप आनंद होईल. आज आईबाबांची खरं तर खूप आठवण येते. त्यांना सांगितलं तर त्यांनाही खूप आनंद होईल. पण करू का फोन? नाही, नको. त्यांना हे ऐकून आनंद होईल, पण तो आनंद राधिकाच्या दुःखापेक्षा कमीच असेल. राधिका कशी बिचारी आहे आणि मग मी कसा अन्याय करतोय, परत परत तेच सुरू होईल. नको, काही सांगायची गरज नाही. त्यांना माझ्या यशापेक्षा राधिकाच्या अपयशाचीच काळजी जास्त वाटेल. जाऊ दे, लीव इट. विलास, मला एक ग्रीन टी आणि बाकी सगळ्यांसाठी सेलिब्रेशन म्हणून पेढे लवकर. सर, या फाईलवर साईन हवी होती. काय कदम, आता सुद्धा लगेच कामाला लावताय मला. पेन देणार का? ओह सॉरी. सर, आज खूप खुश आहात ना? हो, मग काय, सगळ्यांना 15% इन्क्रीमेंट मिळालं ना, खुश तर असणारच. सर, तुमचंही प्रमोशन नक्की. हा, नुसतं प्रमोशन नाही, पार्टनरशिप. कंपनीमध्ये आता पार्टनर होणार आहे मी, पार्टनर. कसं आहे ना, नुसती मेहनत करून चालत नाही, त्यासाठी अंगामध्ये चातुर्य असावं लागतं. माझ्यात ते आहे. म्हणूनच नागपूरच्या एका लहान भागातून येऊन आज मुंबईच्या एवढ्या मोठ्या कंपनीचा पार्टनर होण्यापर्यंत मजल मारली मी. जाऊ द्या, चला, बस झालं स्वतःचं कौतुक. ही तुमची फाईल. चला, भेटूया. काय आनंद, असं वाट अडवत काय उभं राहिलंस मध्ये? चल, जाऊ दे मला. काय पानवलकर, तुम्ही सुद्धा? नाही, मला वाटलं तुम्ही सिनियर आहात, तुम्हाला तरी कळेल, पण नाहीच का कळत? नाही कळत आहे. खरंच हे काय चाललंय हे नाही कळत आहे आम्हाला. हे सगळं आमच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारतो, काय चाललंय हे सगळं? कानोलकर, तुम्ही तुमच्या बॉसशी बोलता एवढं लक्षात आहे ना? त्याचं भान आहे मला सर, आणि म्हणूनच शांतपणे आणि सभ्य भाषेत बोलतोय मी. पण आमच्यावरती अन्याय झालेला आहे. अन्याय? अहो, कसला अन्याय? अरे, कमिटमेंट देऊन आम्हाला फसवलंस आणि स्वतःचा फायदा करून घेतला, हा अन्याय नाहीये का? सर, सॅलरी डबल करणार असं सांगून फक्त 15% सॅलरी वाढवली आहे तुम्ही सर. हसतोयस? हसायला काय झालं? की लोकांच्या दुःखावर हसणं हे तुझा छंद झालाय? आनंद, माइंड युअर टंग. ऐकून घेतोय म्हणून काय वाटेल ते बोलू नकोस. बॉसशी बोलतोयस, लक्षात ठेव. कसला छंद? काय बोलतोयस? कशाला हसेन मी कोणाच्या तरी दुःखावर? हा, हे पहा, मी काही सतत 24 तास स्टाफचा विचार नाही ना करू शकत. अरे, माझी काही स्वप्न आहेत, मलाही काही गोष्टी अचीव्ह करायच्या, त्या दृष्टीने प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी मेहनत करतोय.
आणि मी जे बोलतो तेच करतो. पण आमच्या बाबतीत तुम्ही असं नाही वागलात सर. दिलेल्या शब्दाला आम्ही जागलो, तुम्ही नाही. अहो पानवलकर, कसला शब्द? तुम्ही काय बोलताय? का भांडताय माझ्याशी उगीच? हे बघा, कंपनीने दिलेली ऑफर मी तुम्हाला फक्त सांगितली. हं? आता त्याच्यानंतर कंपनीने ती ऑफर बदलली, त्यांनी डिसिजन बदलले, तर मी काय करू याच्यामध्ये? माझा काय संबंध? तुझा काही संबंध नाहीये. डिड यू जस्ट से? नाही म्हणजे तू आम्हाला हे नाही सांगितलंस ना की टार्गेट अचीव्ह झाल्यावर कंपनी तुला पार्टनरशिप ऑफर करणार आहे. तर सेल्फिश वागलाय तुम्ही आमच्याशी. अरे कसलं सेल्फिश? काय बोलतोयस तू? हे बघा, कंपनी काय माझ्या घरची नाही. हं? आणि दुप्पट पगारवाढ देतं का कधी कोणी? साधा विचार करा ना. हे बघा, कंपनीने टार्गेट पूर्ण झाल्यानंतर मला ऑफर दिली पार्टनरशिपची, आणि ती मी घेतली. ॲज सिम्पल एज दॅट. वॉज इट दॅट इझी? हा म्हणजे तू आम्हाला कोण आणि काय समजतोस? स्वतःचा फायदा करून घेतलास, आमच्याकडनं काम करून घेतलास, आणि देन यू डोंट इवन कीप टू युअर वर्ड्स. एक्सेप्ट इट, यू आर अ ब्लडी चीटर. आनंद, बास झाला. या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. ऐकून घेतोय म्हणून काय वाटेल ते बोलू नकोस, तोंड सोडू नकोस माझ्यावर. साधा एम्प्लॉई आहेस हे विसरू नकोस. मनात आणलं ना तुला, आत्ता इथून हाकलून देईन मी, आणि तुलाच नाही, या सगळ्यांना सुद्धा. हे बघा, एक साधी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आम्ही शांतपणे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. कंपनीकडे एम्प्लॉईजला मोटिवेट करण्यासाठी काही टॅक्टिक्स असतात, काही नॅक्स असतात. परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्यांना करावंच लागतं ना हे सगळं. अरे साधी गोष्ट आहे, एखाद्या लहान मुलाला सुद्धा लॉलीपॉप दिल्याशिवाय त्याच्याकडून काम नाही करून घेतात आपल्याला. कंपनीला तर एम्प्लॉयची मेंटॅलिटी बरोबर कळते. आता मला तुम्हीच सांगा, समजा कंपनीनं तुम्हाला सांगितलं असतं की रात्रंदिवस थोर मेहनत करा, पण तुम्हाला काहीच मिळणार नाही. केलं असतं तुम्ही का? नाही केलं असतं का एवढं मन लावून? नाही ना. पण ज्या क्षणी तुम्हाला कळलं की आता आपल्याला पैसे मिळणार आहेत, कशी मेहनत घेतली, आणि रिझल्ट तुमच्या समोर आहेत. पण यामध्ये फायदा नाहीये तुमचा असं नाहीच आहे ना. मी कंपनीला इन्सिस्ट केलं की बाबा नाही, आपण ठरवल्याप्रमाणे त्यांना इन्क्रीमेंट देऊया, म्हणून हे ऍटलीस्ट 15% तरी पदरात पडलं इन्क्रीमेंट. आणि काय असतात रे मिडल क्लास स्वप्न? काय असतात? वीकेंडला आपल्या फॅमिली बरोबर छान कुठेतरी डिनरला जायचं, कुठेतरी सेलला जायचं, खरेदी करायची, शॉपिंग करायची. मग आता एवढं सगळं असताना कंपनीने जर 15% पगारवाढ दिली आहे, तर त्यात खुश राहायचं सोडून तुम्ही अजूनही असमाधानी, अजूनही रडताय. अचानक कशी तुमची प्रगती व्हायची मला ना खरंच कळत नाही. ए बिलस दे रे जरा ग्रीन टी. सर बरोबर आहे तुमचं. नाही होणार आमची प्रगती, किंबहुना झाली नाहीच आहे प्रगती आमची. पण तुमची चांगलीच प्रगती झाली आहे आमच्यामुळे. कंपनीचे टार्गेट्स अचीव्ह करण्यासाठी जर आम्ही चीट केलं तर चालेल तुम्हाला? ए पास झाला आता. हे मला ना कंटाळा आलाय तुमच्याशी बोलून. आता समजतच नाही तुम्हाला कोणाला. पण ठीक आहे, हे बघा एक लक्षात घ्या, मी तुम्हाला कोणालाही आन्सरेबल नाहीये. कोणाला काही प्रॉब्लेम असेल
त्यांनी सरळ राजवाडे सरांशी जाऊन बोला, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक लक्षात घ्या, कंपनीकडे एवढे ऑप्शन्स आहेत ना की एक जाहिरात दिली पेपरला की रांगा लागतील सगळ्या एम्प्लॉईच्या नवीन रिक्रुटमेंटसाठी. त्यामुळे काय करायचं ते तुम्ही ठरवा. कुणाचं कुणा वाचून काहीही अडत नाही. सो चॉईस इज युअर्स. Guru, you are not only unprofessional but disgustingly insensitive. अरे किती खालच्या पातळीवर जाऊन बोललास यार. तुला तुझा विचार करण्याची ही कीव येते. आणि ज्या कंपनीमध्ये आपण एकत्र काम सुरू केलं होतं, इथे असं काहीतरी ऐकावं लागेल तेही तुझ्या तोंडात ना, असं कधीच वाटलं नव्हतं. तुम्हाला आता किती समजवलं तरी तुम्हाला समजतच नाहीये. जाऊ. काय बोर होत यार, काहीच नाही करायला. मूवी पण नाही, म्युझिक पण नाही. काय बोर होत आहे, काय करू? हॅलो शनाया, अगं काय होत आहे? काय नाही, तू कधी आली? अगं काय चाललंय तुझं? हा अरे कंटाळा आलाय, काहीच नाहीये करायला. हे घे पेपर वाच घे. शी, पेपर कोण वाचतं? अगं जनरल नॉलेज वाढेल तुझं, वाच धर. तुम्ही हाऊसवाईफ वाढवा, मला नाही वाढवायचं जनरल नॉलेज. हे हॅलो, हे बघ ती कुपनची आयडिया पेपर मध्ये वाचूनच कळली होती तुम्हाला, लक्षात आहे ना? हा, तुझी आयडिया फ्लॉप होती. हा. त्यामुळे टाइमपास होत. आणि मराठी सुधारेल ना तुझं, वाच. नवऱ्याने बायकोला पळवली. अगं पटवली असं आहे त्याच्यात, नवऱ्याने बायकोला पटवली, पळवली नाही. ही काय न्यूज आहे? पटवलंच पाहिजे नवऱ्याने बायकोला. माझा आणि गॅरी सारखं असतं तर न्यूज होती. काय बोर आहे. एका पोलिसांनी भरला दंड. दंड? असू दे, आपण पुढे वाचूयात. हा, फाईन. संतापाच्या भरात कर्मचारीने घातली बॉसला गोळी. अगं कुठला कर्मचारी? कर्मचारी लिहिलंय ते, कर्मचारी. व्हॉट एव्हर, हा कोणी जो काही चारी हा कोण आहे? अगं म्हणजे एम्प्लॉई, ऑफिस मधला एम्प्लॉई. असं पण होतं? हो, रागाच्या भरात कुणी काही करतं हल्ली. मेला गॅरी. हे अगं हे काय बडबडतीयस? त्याचा काय संबंध? गॅरीची मीटिंग होती आज स्टाफ सोबत आणि तो सगळ्यांना लो सॅलरी देणार आहे. मग काय मग घातली म्हणजे त्याला गोळी कोणीतरी. या कठीण आहे. हे काय नाही, याने फोन वाजलाय फक्त. हॅलो. हा शनाया, मी बोलतोय. हा, कसा आहेस तू? काही कोणी केलं नाही ना तुला? काय तू बरी आहेस ना? तू काय झोपेत बोलतेस का? मला कोण काय करणार आहे? नाही, जिवंत आहेस ना तू? हो. असं काय विचारतेस? नाही, काही नाही. तू का फोन केला होतास? ऐक, मी ऑफिस मधून लवकर निघतोय. आपण लंचला त्या तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटला भेटूया. काय, चायना टाउन. हो, यासाठी फोन केलास तू? ओके. हा. का, काय झालं? एक मिनिट थांब. काय का? अरे मला हेअर स्पाला जायचंय यार. बरं ठीक आहे, चल फोन ठेव. बाय, नंतर बोलू. बाय. हॅलो. हे अगं काय होतंय तुला? काही नाही. गॅरी जिवंत आहे आणि की स्पाला चालले. चल बाय. शनाया पण ना अँटिक पीस आहे, म्युझियम मध्येच ठेवायला हवी हिला. बरं आहे हिला गॅरी भेटलाय, नाही तर आमच्या नशिबात रांधावाडा उष्टी काढा. हाव. नाही. हो. परवा घेऊन येते ना? हा, चालेल. हरकत नाही आहे, तयारच आहे. नाही, तुम्ही उद्या जाऊन या. हो, चालेल. हा, ठीक आहे. बाले, मी काय म्हणतोय, आपण जरा वेळ बसूया का? आता पाय दुखायला लागला ना. हा, तरी मी म्हणत होते रिक्षा करू. अगं नाही, थोडं आपण पुढे चालूया ना, तेवढंच रिक्षाचं भाडं कमी होईल ना. दादा,
बस. दादा, तरी मी तुला सांगत होते का नको येऊस तू माझ्या बरोबर, पाय दुखेल तुझा. ऐकत नाहीस तू. दुखला ना आता पाय. हं? बाले, कसं असतं ना, माणूस जगण्यासाठी इतके कष्ट करतो, आपल्या मुलाबाळांना सुख मिळावं म्हणून वाटेल ते करायची त्याची तयारी असते. खूप पैसे कमवतो का, तर मुलाबाळांसाठी. आपलं वय सरलं तरी आपला स्वतःच्या हौशेमौजेचा कसलाच विचार करत नाही. आणि पुढं हेच चक्र सुरू राहतं. म्हणजे बघ ना, आपण आता सुजय आणि अथर्वसाठी एवढी धडपड करतोय, उद्या ते त्यांच्या पोरांसाठी हेच करणार. खरंय तुझं. देवानं आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिलंय, त्या आनंदाने जगावं तर नाही, आपण नको त्या गोष्टीत अडकून घेतो स्वतः. नाही भले अडकून नाही पडत. काय आहे की रोजच्या गरजा भागवताना आपली दमछाक होते ग. तर माझंच बघ ना, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे की नाही, पण अजूनही म्हणावं तसं सेटल नाही झालेलो. दादा, तू काहून हा विचार करतोस? नको काळजी करू, होईल सगळं नीट. पण कधी? मी रोज देवापुढे हात जोडतो आणि प्रार्थना करतो ना, तेव्हा त्यालाही मी हेच विचारतो, कधी होणार सगळं नीट? देवापुढे मस्तक टेकवतो आणि त्याला म्हणतो, बस आजचा दिवस तरी आनंदात जाऊ देत. म्हणतोस ना, मग झालं तर. रोज देवापुढे मागणं काही सोडत नाही. भले लोक किती नवस सायास करतात ना, हं? देवाला आमिष दाखवतात, म्हणतात तू मला हवं तसं सगळं कर, मी तुला अमुक तमुक देईन. आणि काम झालं नाही की देवाला दूषणं देतात. आता सध्या मीही तेच करतोय म्हणा. रोज म्हणतोय कुठल्या चुकीची शिक्षा देव मला देतोय काही माहित नाही. दादा, काय झालंय काय आज? आ? काय रे? नाही ग, माणूस अंतर्मुख झाला ना की असलं काहीतरी बडबडायला लागतो. असा स्वतःला दोष देऊ नकोस हं? अजिबात अपराधी नको वाटून घेऊ. नाही, कधी कधी असं होतं ना, आपली काहीही चूक नसते आणि नको ते भोग भोगायला लागतात आपल्याला. आणि जे लोक चुका करतात ते मात्र राजरोसपणे हिंडत असतात. आता यांचंच बघ ना. तुला सांगतो बाले, गुरुनाथला त्याच्या पापाची फळं भोगावी लागणार. त्याने तुला आणि अथर्वला त्रास दिलाय, आणि या जगात जो माणूस स्वतःच्या बायको मुलांना त्रास देतो ना, तो सुखानं नाही जगू शकत. नक्कीच नाही जगू शकत. नाही, लोकांना असं वाटत असेल, असा प्रश्न पडत असणार लोकांना, ही काहून इतकं सगळं सहन करते. पण दादा, वेळ आली ना का मी सगळ्यांना उत्तर देणार आहे. हे सध्या यशाच्या धुंदीत आहेत, यांना कशाचंच काही नाही वाटून राहील. पण जेव्हा वाटेल ना, तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असेल. गॉड, सिरियसली त्या आनंदची हिंमत एवढी वाढली? आनंदचीच नाही ग, तसं म्हणलं तर या सगळ्यांचीच. सगळेच मॅनेजमेंटवर चिडले होते. अरे पण आता मी काय करू? या मलाच सेल्फिश म्हणत होते सगळे. हो, यू बी केअरफुल हा. मी आजच पेपर मध्ये वाचलं होतं, एम्प्लॉयनी बॉसला गोळ्या घातल्या. ए चल, काही काय बोलतेस? यांची कसली हिंमत आहे गोळ्या घालायची? ते सोड, पण तू कधीपासून पेपर वाचायला लागलीस? अलर्ट असते मी. डिझास्टर कधीही काही करू शकते. काही होणार नाही, उगीच टेन्शन घेऊ नकोस. ओके? पण डॅडी प्लीज मरू नकोस हा. मला बॉयफ्रेंड व्हिडिओ नाही व्हायचा यार. बॉयफ्रेंड व्हिडिओ? तू पण ना एकदम बावळट आहेस.
इनोसंट म्हणायचं होतं मला. आणि जशी आहेस तशीच आवडतेस मला. ओके बच्चा, एवढं काही टेन्शन घेऊ नकोस. आणि हे काय करणार आहेत करून करून? सगळ्यांना आपली नोकरी टिकवायची आहे. नोकरी सोडली तर खाणार पिणार काय आहे? मग काही होणार नाही. ओके सोड ना, आपण कशाला विचार करतोय, मस्तपैकी सेलिब्रेट करूया. ओके